नमस्कार. मागील तासिकेला आपण शेतीची सुरुवात या उपघटकामध्ये नद्यांकाठी उदयास आलेल्या संस्कृतीमध्ये शेतीला सुरुवात होण्याची जे 3 प्रमुख कारणे होती त्या कारणांबद्दलची माहिती मागील तासिकेला आपण पाहिलेलं होतं, ज्यामध्ये होलेसीन कालखंड, सूक्ष्मास्त्रांची निर्मिती आणि नवाश्म युगाचा उदय या 3 कारणांमुळे नद्यांकाठी उदयास आलेल्या संस्कृतीमध्ये शेतीला सुरुवात झाल्याची माहिती आपण मागील तासिकेला पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण भारतातील आद्य शेतकरी या शेतकऱ्यांबद्दलची माहिती आजच्या तासिकेला आपण पाहणार आहोत. इसवी सन पूर्व 7000च्या सुमारास भारतीय उपखंडामध्ये आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती निर्माण झालेल्या होत्या. कारण मागील तासिकेला आपण पाहिलेलंच होतं की शेती आणि पशुपालन यामुळे मानवाच्या जीवनशैलीमध्ये जो बदल झालेला होता, नवाश्मयुगीन जी क्रांती झालेली होती, त्यामुळे या नद्यांकाठी जो शेतकरी शेती करू लागलेला होता, पशूंचं पालन करायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे अन्नधान्यांची एक मुबलकता त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि त्यामुळे जनसमूह एकत्र येऊन या नद्यांकाठी काही वस्त्या आणि गावांची वसाहतींची निर्मिती झालेली होती. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की इसवी सन पूर्व 7000च्या सुमारास भारतीय उपखंडामध्ये काही शेतकऱ्यांच्या वसाहती निर्माण झालेल्या होत्या. बलुचिस्तान या ठिकाणी जे उत्खनन करण्यात आलेलं होतं, मेहरगड या ठिकाणी, त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे काही भौतिक पुरावेसुद्धा प्राप्त झालेले होते. त्याच पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये लहुरादेवा येथे गंगेच्या खोऱ्यामध्ये नवाश्मयुगीन गाव आणि वसाहतींचे अवशेषसुद्धा सापडलेले होते. येथील शेतकरी भातशेती करीत होता. या शेतामध्ये बार्ली, गहू यांचं पीकसुद्धा घेतल्या जात असे. या पिकांचं उत्पादन घेत असतानाच शेतकरी पशुपालनसुद्धा करीत असे. त्यांची घरे मातीची होती. दगडी कडी किंवा घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाड यांचा उपयोग झाडे तोडण्यासाठी केला जात असे. जंगलतोडीसाठी नव्या धर्तीची अवजारेसुद्धा हा शेतकरी वापरायला सुरुवात केलेली होती. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील इनामगाव ही एक त्यातीलच गाव व वसाहत होय. ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात की जे महाराष्ट्रामध्ये आद्य शेतकऱ्यांच्या गाव आणि वसाहती निर्माण झालेल्या होत्या ताम्रपाषाण युगामध्ये, तर त्या गावाचं नाव काय, तर आपल्याला माहिती असायला पाहिजे इनामगाव. आणि हे इनामगाव पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये होते. तर अशा पद्धतीने आजच्या तासिकेला जेव्हा आपण भारतातील आद्य शेतकऱ्यांबद्दलची माहिती पाहतो, तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण बाब म्हणजे यापूर्वी जे आपण नवाश्म युगाचा उदय पाहिलेला होता, त्या नवाश्म युगामध्ये आपण पाहिलेलं होतं की जी नद्यांकाठी संस्कृती होती, गाळाची जमीन, त्या ठिकाणी शेतकरी शेती करू लागलेला होता. शेतीसाठीची अवजारे प्राप्त झालेली होती. त्यामुळे बार्ली असेल, गहू असेल, भात असेल या पिकांचं उत्पादन त्या ठिकाणी घेण्यात येऊ लागलेलं होतं. आणि ज्या ठिकाणी अन्नधान्य या जनसमूहाला प्राप्त झालेले होते, त्यामुळे हा जनसमूह त्या ठिकाणी स्थिरावलेला होता आणि अशातूनच गाव आणि वसाहती निर्माण झालेल्या होत्या. सोबतच पशुपालनासारखा एक जोड व्यवसायसुद्धा या ठिकाणचा शेतकरी करू लागलेला होता. त्यांची घरे ही मातीची होती. झाडे तोडण्यासाठी जे काही दगडांपासून त्याला एक कडी देऊन, धार देऊन जी हत्यारे अवजारे तयार करण्यात येऊ लागलेली होती, त्यांचा उपयोग जंगलतोडीसाठी सुद्धा करून त्या ठिकाणी गाव वसाहतींची निर्मिती झालेली होती. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे आद्य शेतकऱ्यांची जी गाव किंवा वसाहत निर्माण झालेली होती, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील इनामगाव
हे पहिलं गाव होतं की ज्या ठिकाणी आद्य शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये गाव आणि वसाहत निर्माण झालेली होती. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला आपण स्थिर झालेलं गाव, वसाहत, संघटन आणि व्यवस्थापन याबद्दलची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद. सर हा भाऊ सर इथे तर दाखवते हो. हा बा 5/27चा 28चा. ओपन करा. होते का ओपन? अरे यार ते चालूच आहे का? ते 0